तर एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि शिवसेना फुटली तेव्हा संजय राऊतांनाही गुवाहाटीला जायचं होतं असा खळबळजनक दावा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय। शिवाय शिंदेंच्या आधीही संजय राऊत फुटणार होते असं गुलाबरावांनी म्हटलंय। शिवाय शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच दिल्याचा दावाही पाटलांनी केलाय। सोबत असलेल्या आमदारांनी संजय राऊतांना कडाडून विरोध केला आणि त्यामुळे ते येऊ शकले नाहीत असे त्यांनी म्हटलंय। दरम्यान भय आणि भ्रष्टाचार गद्दाराचा मंत्र आहे असं उत्तर यावरती खासदार संजय राऊतांनी दिलंय। गुलाबराव पाटलांनी काय म्हटलंय आणि त्याला संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिले तेही पाहूयात। बापूंनी एक गोप्यस्फोट केला आहे की संजय राऊतही आमच्या सोबत येणार होते। 30 ते 35 आमदारांचा मात्र त्यांना विरोध होता। मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस, की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता। तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता। संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते आता हा तुम्ही जो मोबाईलमधून मला प्रश्न विचारून दाखवते, अहो त्याला काय, त्याचं काय मनावर घेता येते? पळून गेलेलं डरपोक माणूस आहे तो, सोडून द्या। शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी, गद्दार गेले। आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची, ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे, हे बरोबर आहे त्यांचं। आणि हे लोक हायजॅक करणार होते, गद्दार लोक, त्यांना शेवटी पळून जावं लागलं। भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे। भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले।